कंत्राटी कामगारांच्या प्रॉव्हिडंट फंड परस्पर एटीएम मधून काढला होता संबंधित ठेकेदाराने आणि तो विचारल्यामुळे प्रभाकर पाटील आणि बाळकृष्ण कोपडे यांना कामावून काढले। हा एका कामगारांचा 4,38,000 तुम्हाला असं म्हटलं तर मी जेव्हा कॅल्सी मारली ते मॅक्झिमम 6 कोटीच्या वर असेल। सरळ सरळ ठेकेदार इन्व्हॉल्व आहे आणि त्या ठेकेदारात सूरज एंटरप्राइजेसची जेवढी टीम आहे ती पूर्ण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। आता एका कोणाचं तरी नाव घ्यायची गरज नाही, कारण ज्यांनी कोणी केलंय त्या ठिकाणी ते आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये कळणार आहे आणि म्हणून आम्ही त्यांची नावं आता सध्या घेत नाही। कंत्राटी कामगारांच्या प्रॉव्हिडंट फंड परस्पर एटीएम मधून काढला होता संबंधित ठेकेदाराने आणि तो विचारल्यामुळे प्रभाकर पाटील आणि बाळकृष्ण कोपडे यांना कामावून काढले। साधारण किती कोटीचा हा एका कामगारांचा 4,38,000 तुम्हाला असं म्हटलं तर मी जेव्हा कॅल्सी मारली ते मॅक्झिमम 6 कोटीच्या वर असेल। यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे तुम्हाला काय सांगाल? ह्याच्यामध्ये सरळ सरळ ठेकेदार इन्व्हॉल्व आहे आणि त्या ठेकेदारात सूरज एंटरप्राइजेसची जेवढी टीम आहे ती पूर्ण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। आता एका कोणाचं तरी नाव घ्यायची गरज नाही, कारण ज्यांनी कोणी केलंय त्या ठिकाणी ते आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये कळणार आहे आणि म्हणून आम्ही त्यांची नावं आता सध्या घेत नाही। बँकेचं तक्रार केली आणि इतर कोणाला तुम्ही तक्रार केली आहे? आम्ही बँकेला केलेली आहे आणि नवी मुंबई महापालिकेच्या कमिशनरला केलेली आहे। असं केलेलं आहे की ते रेल्वेचे काम सांगून घरगुती पर्सनल कामं करून घ्यायची। बरोबर आहे। ते ऍक्च्युली सरळ ठेकेदार जो आहे, तुम्ही आजही जा त्याच्या घरी धुणी भांडी करायला सफाई कामगार दिसेल। त्याच्या ऑफिसमध्ये तुम्ही जा, तिथं मलिक म्हणून एक, आता कोणाचं नाव नको घ्यायला, त्याच्याकडे तिथे जावा, त्या ठिकाणी त्याच्या तिथं काम करायला आणि तो कामगार सो खुशीने जात नाही आलास तर तुला घरी बसवाल, असे अनेक लोकांचे संसार रस्त्यावर आणलेत त्याने आणि त्यामुळे काही कामगार भीतीपोटी येत नाहीत त्याच्या विरोधात। कामगारांना असं वाटतं की जर आपण गेलो तर हा आपल्याला काहीतरी करेल, धमकी देईल, काय करेल, कारण त्याचे जे वडील आहे ते मोठी हस्ती आहे नवी मुंबईतली आणि हे सगळं चाललेलं आहे ते वरद हस्त असल्यामुळे चाललेलं आहे, पण आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणं नाही, आम्ही आमची लढाई लढत राहू। आरोप केलेला आहे की कंत्राटदाराची स्वतः पत्नीला सुद्धा त्याच्यामध्ये कर्मचारी दाखवले आणि त्याच्यावरती मी तुम्हाला पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये क्लिअरिफिकेशन देतो की राजश्री सूरज शेवाळे हे जे नाव आहे हे सूरज शेवाळे, सूरज संपत शेवाळे याच्याशी मिळतं जुळतं नाव आहे आणि त्यावेळेस आम्ही आरोप एवढ्यासाठी केला होता किंवा आम्ही सांगितलं होतं की आम्हाला जी माहिती मिळाली सूत्राकडून त्यानुसार ती त्याची पत्नी असू शकते। त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, पण आमच्या माहितीनुसार त्याची पत्नी असणार आहे ती, कारण की त्याशिवाय ते नाव तिथं आलं नाही आणि जरी त्यांनी सांगितलं माझी पत्नी नाहीये त्यांनी प्रूफ करून दाखवावं, कारण आम्ही तिचा मुलगा जन्माला आहे, मुलगी जन्माला आहे, ते दाखले साताऱ्यावरून आणलेत। प्रमुख मागणी काय आहे आणि पुढचं पाऊल काय असेल? प्रमुख मागणी ही आहे की जे कंत्राटी कामगार आहेत ज्यांना अनधिकृतपणे काढलंय त्यांना कामावर घ्या। जे पैसे त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून काढलेले आहेत ते अधिकृत अकाउंट त्यांचे पैसे काढलेत, तुम्ही काय त्यांना काय उधार दिलेले नव्हते, त्याच्या अकाउंट ज्यांच्या अकाउंटवरून तुम्ही पैसे काढलेत ज्या कामगारांच्या। नाही, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की कामगार 107 आहेत, पण मी इतर कामगारांची नावं घेणार नाहीत। आज स्वतः मी एक कामगार म्हणून तुमच्या समोर आहे, माझं त्या ठिकाणी 4,38,000 बँकेचं स्टेटमेंट आहे बघा, मी तेवढा त्यांनी त्या ठिकाणी दिलेच पाहिजेत, कारण ते माझ्या अकाउंटवरून काढलेत तुम्ही, बस मला दुसरी काही मागणी नाही। तक्रार केलेली आहे, पोलीस कमिशनरांना एनएमसी कमिशनरांना पत्र दिलंय आणि रेल्वेच्या डीआरएम असतात त्यांना पत्र दिलं आणि आता भविष्यात आता ते प्रभाकर पाटील आले नाहीत, पण भविष्यात आता आम्ही वकिलांशी बोलतोय आणि हे प्रकरण सगळं, कारण तुम्हाला आता सांगितलं इंडस्ट्रियल बँकेने पण काय गोंधळ घातलाय, तर हे सगळं प्रकरण न्यायालयात घेऊन जायचं। बंद झालंय काम, त्याचं इथं चालू आहे आता आपल्याकडे एनएमसीत, तेच ब्लॅक लिस्टेड करा म्हणून आम्ही मागणी केली कमिशनरला।